LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर। काय परिस्थिती आहे आमचे इथं नामदार दिलीप वळसे पाटील आणि महायुतीचे इथं सरकार असल्यामुळे आमच्या मंचर शहराचा विकास महायुतीच्या तर्फे होतोय। त्यावेळेला या वेळेला जनतेचा कौल जास्ती करून त्यांच्याकडेच आहे। काही लोक पक्ष पाहून मतदान करतील की उमेदवार पाहून की विकास कामं पाहून मतदान? विकास कामं बघून। कोणी विकास केला मंचर? दिलीप वळसे पाटीलने 35 वर्ष आमच्या या तालुक्यामध्ये त्यांचं आमदारकी आहे, मंत्रिपद भोगले त्यांनी, चांगलं म्हणजे चांगलं काम करत आलेलं अजून। काय काय कामं झाली मोठी अशी काही 4-5 कामं सांग? मोठी म्हणजे सरकारी दवाखाना झाला आहे। आता मी मुसलमान समाजाचा अल्ताफ युसुफ शेख बोलतोय मी। आमच्या मुसलमान समाजाचा इथं जास्ती प्रमाणे इथं त्यांनी साहेबांनी आमचं काम लई केलेलं आहे। काय काय विकास कामं प्रलंबित आहेत? म्हणजे आमचे प्लॅनिंग काहीच नाही, सगळं म्हणजे व्यवस्थित करत आले आणि करतही राहतात ते। आता तुम्ही महायुतीचं नाव घेतलं तर महायुतीचा कोणता उमेदवार त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला अपेक्षित असेल? त्याच्याबद्दल तर मी काय बोलू शकत नाही। आता जी पार्टी देईन त्याचं तर काम करायलाच लागेल आम्हाला पार्टीच्या हिशोबाने। तरी पण इथं पक्ष पाहून उमेदवार पाहून की विकास कामं पाहून? विकास काम पाहून। विकास काम काय अटीतटीची राहिली ही लढत की वन साइड कोणी पण उमेदवार जिंकेल? वन साइडच। साहेबांनी जे दिलं म्हणजे विकास कामांनी साहेबांनी विकास कामाचं चांगलं योगदान दिलेलं आहे। त्या हिशोबाने म्हणजे साहेबांच्याच पाठीमागं सगळी कामं चांगली होती। आता तुम्ही बोललात की इनामदार ना शेख आहेत, तर आपला जो शहरातला मुस्लिम समाज आहे तो कोणत्या पक्षाच्या पाठीमागे किंवा उमेदवाराच्या पाठीमागे राहील? उमेदवार तर आता मुसलमानचे काही उमेदवार 2-3 साहेबांनी 2-3 उमेदवार मुसलमानचे पण देणार 2-3 वार्डामध्ये जिथं मुसलमान म्हणजे नगरसेवक पदासाठी? हां, नगरसेवक। नगराध्यक्षासाठी नाही पण नगरसेवासाठी मंचरचे मुसलमान समाजाला साहेब निर्णय देणारच आहे आणि देणार म्हणजे दिलंच आहे त्यांनी। अजूनपर्यंत मुसलमान समाजाला साहेब निर्णयच देतात। आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। काय विकास कामं झाली आहेत मंचर शहरामध्ये? काय प्रलंबित आहेत? काय वाटतं? प्रलंबित आता शाश्वत काही कामं आहेत। अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं बाकी असतील, गटारांची कामं बाकी असतील, अशा अनेक गोष्टी आहेत। कोणाची सत्ता येईल इथे नगरपंचायतमध्ये? ज्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांची सत्ता येईल, त्यांनी जवळपास 150 ते 200 कोटी रुपये निधी त्यांच्या माध्यमातून मंचर शहरामध्ये आला आणि अनेक विकास कामं त्यांच्याच माध्यमातून झालीत आणि यापुढील सुद्धा कामं त्यांच्याच माध्यमातून होतील। काय मतदार मतदान करताना पक्ष पाहून करेल, व्यक्ती पाहून करेल की त्यांनी केलेली विकास कामं पाहून करेल? साहेबांनी केलेली विकास कामं असतील तीच विकास कामं पाहूनच केली। म्हणजे महायुतीकडे तुमचा कल आहे? महायुतीकडे नाही, दिलीप वळसे पाटील सांगतील त्याच बाजूने आमची मतं असतील। अच्छा, इथे काय काय प्रश्न प्रलंबित आहेत? इथे आता एक पाण्याची स्कीम आहे ती भविष्यकाळात होईल, ती झाली म्हणजे जवळपास 90% विकास कामं झाल्यासारखीच। कुठेही तुम्ही आजही जरी फिरले तरी मंचर शहरामध्ये तुम्हाला कुठेही प्रकारे कचरा दिसणार नाही, त्याची विल्हेवाट रोजच्या रोज केली जाते। रस्ते असतील तेही तुम्ही पाहिलं तर कुठेही मंचरमध्ये 1-2 रस्ते सोडले तर त्यांनाही काही स्थानिक अडचणी आहेत त्या दूर झाल्या तर तेही रस्ते होऊन जातील पुढच्या काळात। महायुतीमधून कोणाला तिकीट मिळू शकतं काय अंदाज आहे? ते नाही सांगता येत, पण चर्चा वगैरे काय? त्या चर्चेवरती लक्ष नाही ठेवत। साहेबांनी जो उमेदवार देईल त्याचं प्रामाणिकपणे काम केलं जाईल आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाईल। तुम्हाला काय वाटतं कोणाला तिकीट मिळावं महायुतीमधून? साहेब देतील तो उमेदवार असेल। साहेब देतील तो उमेदवार खरं तर या ठिकाणी बोललं जात आहे, परंतु आपल्याला पाहणं हेच ठरणार आहे की ज्या वेळेस उमेदवारी डिक्लेअर होईल त्यावेळेस तो उमेदवार कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, सामाजिक कार्यातलं योगदान, राजकीय कार्यातलं योगदान आणि या मंचर नगरीच्या विकासामध्ये त्यांची काय भूमिका राहिलेली आहे, कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी या ठिकाणी उजव्या ठरू शकतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूयात। काका नमस्कार, नाव काय आपलं? अली अब्बास। या इकडे। नाव काय? अली अब्बास हुसेन इनामदार। अच्छा, आता निवडणूक आली माहिती आहे? हा, माहिती आहे ना, आम्ही पण 8 नंबरला उभं आहे। तुम्हीच उमेदवार आहे? अरे वा। याच्या आधी काय ग्रामपंचायत मध्ये सदस्य वगैरे? आता नवीन चेहरा। नवीन चेहरा? नवीन चेहरा।
आम्हाला हवा नवीन चेहरा. नवीन काय काय विजन काय तुमचा विकास म्हणजे कसं आहे, समाजाचा कोणतंही काम व्हायला पाहिजे. कोणी बी आलं निवडून नंतर काम व्हायला पाहिजे, आमचं ते म्हणणं आहे. आता तुम्हीच उमेदवार आहे, तुम्ही निवडून आले काय काम आम्ही सगळं काम करणार. काय काय पक्षाचं काम करणार, पब्लिकचं काम करणार, सगळं काम नाही. आता तुम्ही समजा नगरसेवक झाले तर कोणतं काम हातात घेणार तुमच्या प्रभागातला? प्रभाग क्रमांक किती आहे? 8 नंबरला वाढला. 8 नंबर. मग 8 नंबर मध्ये काय काय कामं बाकी आहेत, काय पूर्ण झाली आहेत? काय रस्त्याचं काम असलं तर ते, दुसरं म्हणजे पब्लिकचं काम, दुसरं अजून म्हणजे काय लोक म्हणतात तसं काम करायला पाहिजे आपण. तिथे काय कामं झालेली आहेत आता? सगळं काम रस्त्याचं म्हणजे काय गट्टू ते. रस्ता झालाय की नाही झाला? झालाय रस्ता. कोणी केला तो रस्ता? तो आता काय त्याला प्रवीण मोर्डे ते काय सदस्य होते की सरपंच? ठेकेदार आहे तो. ठेकेदाराचं काय आपल्याला करायचं नाही. तिथला प्रतिनिधी कोण होता? लोकप्रतिनिधी नाव दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील असं त्याचे थोडं काम झालेलं असं. तुमचं काय विजन असणार आहे? काय काय कामं करणार तिथे? काय काम आता ते पब्लिकचं काय काम आहे ते काम करायलाच पाहिजे ना आपण. कोणत्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहे? आता इच्छुक आहे आम्ही राष्ट्रवादी. तिकीट भेटली तर राहणार उभं. राष्ट्रवादी पवार साहेबांची का अजितदादांची? दिलीप पाटील वळसे पाटील म्हणजे अजितदादांची. तिकीट झाले का बोलणं आता 2 दिवस बाकी. आता बघू काय होतंय. भेटली तर राहायचं उभं. LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन, सावरगाव.